एक कंस आहे ना, चालू करायचं काय कंस आहे की नाही. मग आपण नेहमी काय करतो पदावलीमध्ये, आता ही समजा पदावली प्लस अधिक आहे तो भागाकार आहे, दोन क्रिया करायची आपल्याला, म्हणजे हे समजा पदावली काय आहे पदावली. मग नेहमी आपण काय करतो कंस पहिला सोडवतोय. काय सोडवतो कंस. आता कंसामध्ये कोणती क्रिया आहे, अधिकची क्रिया आहे. मग 0.3 अधिक 0.5 म्हणजे शून्याच्या खाली 0 येणार आहे, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणार, बरोबर. 3 खाली 5 येणार आहे, 3 खाली 5 येणार आहे. आपण याची बेरीज केली तर 3 अधिक 5 8, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, शून्याच्या खाली 0. हे जर उत्तर तुम्हाला मिळालं का सरळ अक्षर का. हे 0.8 कुठून आलं, यांची बेरीज केली, यांची बेरीज केली. बघा पुढचं काय भागाकार 0.2 छेदात. आता परत यांचा बेरीज करून घ्यायला पाहिजे. बघा 2 च्या खाली 3 आहे, 2 अधिक 3 5, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, शून्याच्या खाली 0, परत भागिले काय आहे 0.5. आता इथे क्रिया कोणती राहिली भागाकाराची, बरोबर आहे का. हा काय आहे भाज्य आहे, हा भाजक आहे. आता मला भाजक पूर्ण करून घ्यायचं असेल तर दशांश चिन्ह 1 घर पुढे सरकणार नाही, म्हणजे 2 होणार. 0.2 पासून 1 घर पुढे सरकलं 2 झालं का. आणि इथं काय होणार, इथं मी 1 घर पुढे सरकवल्यामुळे इकडे 1 घर पुढे सरकणार आहे, म्हणजे किती होणार इथं 8. म्हणजे भागाकारच्या निष्काळी जसे भागाकार चिन्ह घ्या ते राहिले 8. आता काय झालं आपल्याला मिळालं 8 भागिले 2 मिळाले. छेदात बघा मला हा भाजक पूर्ण करायचा असेल तर 0.5 चा काय करणार 5 होणार की नाही. 1 घर पुढे सरकणार, परत दशांश चिन्ह 1 घर पुढे सरकणार, म्हणजे भाजक देखील काय होणार, भाज्य देखील काय होणार 5च होणार. आता 8 भागिले 2 तुम्हाला वेगळं करायची काय गरज आहे का, 2 चौक 8, म्हणजे 8 भागिले 2 उत्तर काय येणार 4, आणि 5 भागिले 5 1 उत्तर येते, म्हणून 4/1 म्हणजे 4. आता कोणाला समजलं का द्या.